सालाबादप्रमाणे ऑफिसची वार्षिक सहल ठरली आणि लोकेशन ठरले चित्रे डॅम बॅकवॉटर. चित्रे ॲडव्हेंचर इको अँड ॲग्रो टुरिझम आजरा येथील हे स्थित असलेले ॲडव्हेंचर एस टी स्टँडपासून सुमारे 12 ते 13 किलोमीटर अंतरावरती असलेले हे ठिकाण. निसर्गाचा आस्वाद घेत घेत आम्ही पोचलो चित्रे ॲडव्हेंचर येथे. सुमारे 3 ते 4 तासाचा प्रवास करत करत आम्ही पोहोचल्यानंतर चित्रे ॲडव्हेंचरतर्फे आमचे स्वागत करण्यात आले व तसेच वेलकम ड्रिंकने ट्रॅव्हलिंगचा थोडा थकवा कमी केला आणि चित्रे ॲडव्हेंचर येथील थंड वातावरण अनुभवले. पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले चित्रे ॲडव्हेंचर. चित्रे ॲडव्हेंचर इको अँड ॲग्रो टुरिझम हे वरून काहीसं असं दिसतं. थोडा आराम करून लगेचच जेवणाला सुरुवात केली. जेवण आटोपून चित्रे ॲडव्हेंचर येथील सर्वात गमतीशीर ॲक्टिव्हिटीला सुरुवात केली. पहिलं सगळ्यांचं चित्रे ॲडव्हेंचरमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. पहिलं स्टार्टिंगला म्हणजे आजपासून उद्यापर्यंत काय काय करणार आहे बाकी सांगणार आपले सर पण येणार तुम्ही भेटण्यासाठी ते होईलच. स्टार्टिंगला काय काय असणार तुम्हाला जेवण सगळ्यांना आवडलं ना? एक नंबर. तसं संध्याकाळी पण सेमच असेल, फक्त व्हेज नॉनव्हेज फक्त सांगा. आणि भाकरी किती लागणार? नाचण्याची भाकरी असते, म्हणजे सगळं इथं पिकवलेलं असतं या जमिनीमधले सगळं. बाहेरचं आम्ही विकत काही घेत नाही. तांदूळ नाचणा किंवा इथलं लागणार सगळं इथंच आम्ही जे पिकवलं जातं ना, म्हणजे आम्ही पण इथलंच आहे शेतकरी, आमचंच गाव समोरचं बंगला माझाच आहे. मग त्यामुळं संध्याकाळी फक्त भाकरी किती लागणार तेवढं सांगा. तसं इथं बनवता येते, म्हणजे जास्त संध्याकाळी जेवणाला दुसरी जास्त येत नाही, त्यामुळे जेवढं मिनिमम लागेल तेवढंच बनवतोय. जास्त झालं ना सगळं वेस्टच होते पूर्ण. आणि काय फ्रीजला आम्ही ठेवत नाही. ह्या ज्या वातावरणाला आहे किंवा इथलं जे पाणी आहे ते जेवण झाल्याचं आहे, त्याच्यापासून ते इथं टिकत नाही. फ्रीजवर राहिलं तरी पण उद्या सगळ्या टेस्टला राहत नाही. त्यामुळे तसं सांगा, म्हणजे आम्ही जेवणाचे नियोजन सांगतो त्यांना इकडे जायचं. तर एक अतिशय चांगला आहे. तुमच्या ग्रुपमध्ये एक लीडर निवडतोय, ते लीडर पुढं असेल स्टार्ट, सगळ्यांचे डोळे बंद करतोय एका सिंगल लाईनमध्ये. पाठीमग हात पकडत एकामेकाच जायचं आहे. जो पण हातामध्ये आपल्या रस्सी येत नाही तो पण रस्सीनुसार आपण म्हणजे पुढं जे आमचे मेंबर असतील गार्ड त्याच्या आवाजानुसार जायचं आहे. आणि ते तुमच्या हातामध्ये सेफ्टीसाठी रस्सी दिली जाते. ती रस्सी हातामध्ये घेतली की पुढं रस्सीनुसार, म्हणजे रस्सी सोडायची नाही, रस्सीनुसार पुढं शोधत जायचं आहे. लीडर पहिलाच पुढं स्टार्टिंगला असेल. लीडर अनुभवेल, म्हणजे समजा लीडर चुकला तर समजा एक झाड आहे, झाडाच्या कुठल्या साईडनं जायचं आहे तो लीडर अनुभवेल, म्हणजे रस्सी त्या साईडला गेलेली आहे ना. हातानं पायानं यानं सगळं हाताला पुढं लीडरनं निवडेल तो कुठल्या साईडनं जायचा. लीडर चुकला की मागच्यानुसार ग्रुप चुकला. कोणीही चिटिंग करायचं. ट्रेक एकदम म्हणजे सोपा चांगला आहे, सगळ्यांसाठी केलेलं आहे, सगळ्यांनी केलं आहे. चिटिंग म्हणजे त्याच्यात जर चिटिंग केला तर त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे ते तुम्हाला घेता येणार नाही. त्यासाठी ट्रेक अतिशय चांगला आहे. रोड तुमच्या ब्लाइंड ट्रेक म्हणून असेल. ब्लाइंड ट्रेक झाल्यानंतर कॅम्पसमधल्या पूर्ण ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करून घ्या. आता हे जे करायला की ब्रिज वगैरे आहेत किंवा पलीकडे आहेत त्या सगळ्या फक्त सर की एकाच वेळ एकट्यानं, आमच्या मेंबर असल्या तर तो करून घ्या, काय अडचण नाही. जर ते नसेल तर एकाच वेळ एकट्यानं करा, जेणेकरून कसं आहे की ब्रिजवरती जास्त चढला तर ते म्हणजे टुटण्याच्या पैसे करत आहे. मग आल्यानंतर मग कसं काहीतरी लागू शकते किंवा काहीतरी इजा होऊ शकते. त्यामुळे जसं आपण आलोय तसंच रिटर्न जायचं, म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्याला पण त्रास होईल असं पण करू वागू नये. त्यामुळे ते प्रत्येक ॲक्टिव्हिटीज ज्या सगळ्या आहेत ते एकाच वेळ एकट्या आता करायचे. ते झाल्यानंतर संध्याकाळी चहा होईल. चहा झाल्यानंतर आपण नाईट ट्रेकला संध्याकाळी 7-7:30 वाजता नाईट ट्रेकला जायचं आहे. नाईट ट्रेकला म्हणजे काय आहे की जंगलामध्ये जे रात्रीचा कसा थ्रिल असतोय, 100% प्राणी अजिबात दिसत नाहीत. प्राण्यांचे म्हणजे आपण जसं बघायला दुसऱ्याला जाणार आहे तसं पण ते घाबरट असतातच. 100% असं बघायला कधीच मिळत नाही. तो अचानकच आपला प्राण वाचण्यासाठी जेव्हा रस्त्यावर येईल तेव्हाच फक्त तो दिसतोय मनुष्याला. नसेल तर त्यांना जास्त म्हणजे वास वगैरे आपला मनुष्याचा वास वगैरे येतो, त्यामुळे ते प्राणी वगैरे राहत नाही तसे. मग रात्रीचा थ्रिल कसा असतो त्यासाठी आपण 1-1.5 किलोमीटर जायचं आहे अंधारात, पूर्ण लाईट बंद. एक 10 मिनिटं इथं जंगलामध्ये थांबायचं आहे. तिथं तो नाईट ट्रेक असेल. नाईट ट्रेक आल्यानंतर रात्री तुमचं जेवण होईल. जेवण झाल्यानंतर कॅम्प फायर म्हणून एक शेकोटी तुम्हाला पेटवून देतोय. कडेने बसून तुम्ही तिथं आपले करावे की आहे गाणी वगैरे म्हणू शकताय.
किंवा सगळं. त्यानंतर हॉल आहे, हॉलमध्ये तुमचं काही गेम्स वगैरे असेल तर ते करू शकता. त्यानंतर रात्री तुम्ही झोपी जाऊ शकताय. ते सकाळी आपल्याला 7:30 वाजता सकाळी लवकर उठावं लागतंय. 7 वाजता उठल्यानंतर सर की बॅकवॉटर म्हणून ट्रेक आहे. आता जे धरणाच्या कडेने तुम्ही आला ती चित्री नदी म्हणून धरणाचं नाव आहे, चित्री धरण म्हणून. याची नदी आहे ती एक जंगलामध्ये एक इथून 15 किलोमीटर उगम झालेला आहे त्या नदीची एकदम पूर्ण. त्या तो पण आपण हेवी ट्रेक आहे. सकाळी तुम्हाला अनुभव येईल तो ट्रेक कसा आहे काय. ती नदी जे वसलेलं आहे धरण हे चित्री धरण म्हणून आहे. 2 TMCचं धरण आहे. याच्यामध्ये वीज निर्मिती असल्यामुळे हे बोटिंगसाठी परमिशन देत नाहीत. त्यामुळे ते जात असताना धरणाचा शेवट होतो. ट्रेक अतिशय चांगला आहे, एकदम हेवी आहे. सकाळी तो पहाटे झाला ऊन यायच्या अगोदर. त्यामुळे सकाळी आपण फक्त तोंड वगैरे धुवूनच चहा बिस्किट घेऊन आपण त्या ट्रेकला निघणार आहे. आल्यानंतर समजा 10:30 ते 11 वाजेपर्यंत येणार आहे. आल्यानंतर नाश्ता असेल इथं. त्या ट्रेकला जात असते झाडाविषयी माहिती, पक्ष्यांचे निरीक्षण, आणि तुम्हाला काही शंका आली कुठलं झाड वगैरे किंवा काही अडचण आली तर तुम्ही विचारू शकता. जे प्रश्न करू ते सगळे तुमच्या सांगतील. आमचे पण मेंबर तुम्हाला सांगतील की काय कुठले कसं आहे. तो बॅकवॉटर म्हणून ट्रेक असेल. ट्रेक करून आल्यानंतर तुमचा इथं मडबात पण आहे. मडबात म्हणजे वारुळाची माती असते. मुंग्यांचं वारुळ माहिती असेल प्रत्येकाला. त्याने लाळेतून आपलं घर बनवलं असते. त्या मुंग्या नसलेले वाळू आम्ही तोडतोय आणि त्याचे चिखल केलं. त्याने आपले बरेच स्किन रोग निघतात. पूर्ण औषधे आहे ती लावायचं आणि थोडा वेळ वनामध्ये थांबायचं वाळायचं. आणि ते स्वच्छ होण्यासाठी वॉटरफॉल जायचं. चुकून इथं कोणी उडी मारायची नाही आहे. कारण की हे पाणी भरवण्यासाठी 8-10 दिवस हे केले जाते. हे पाणी जिवंत झरायचं आहे. मग ते मडबात करून मडबात स्वच्छ होण्यासाठी वॉटरफॉलला जायचं आहे. वॉटरफॉल 1-1.5 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर भिजता येईल एवढं पाणी आहे. वरून छोटं एकदम पाणी आता कमी आहे. पावसामध्ये वॉटरफॉल एकदम छान होईल. आता फक्त कमी आहे. रूम मध्ये काय आपण रोज रूम मध्ये करतोय ना, बाहेरही करू शकतो ना. 1 किलोमीटर आहे. वॉकिंगला जाऊ शकतो ना. वॉटरफॉलला भिजू शकता. वॉटरफॉलला आल्यानंतर मग स्विमिंग बोटिंग तुमच्या रूमच्या समोरच आहे. एका बोटमध्ये 2 मेंबर बसा. जास्त मेंबर जर बोटमध्ये बसला तर त्यात पाणी शिरते, मग कोणाचंही बोटिंग होणार नाही. एका जण 2च बसायचं. त्याच्यावर जास्त बसलं तर पाणी शिरलं तर कोणाचंही बोटिंग होणार नाही. स्विमिंग बोटिंग करू शकताय त्याच्यामध्ये. ते रिक्स नाही. समजा पलटी झालं तर ते कमरे एवढंच पाणी आहे, उठून उभा राहू शकतोय त्या टँकला. हे डीप आहे जास्त. हे 7 फूट आहे. ज्यांना कंपल्सरी स्विमिंग येते त्यांच्या इथं हे करू शकता. सुळकी वगैरे मारायची नाही, खाली लागते. फक्त उडी मारू शकता. इथं जम्पिंग पण केलेलं आहे. जम्पिंग पण केलेलं आहे. पूर्ण स्वच्छ म्हणजे वॉटरफॉल आल्यानंतर पूर्ण स्वच्छ होऊनच टँकला. म्हणजे तिथं पण चावी ठेवलेलं आहे आणि इथं पण चावी बादली ठेवली. म्हणजे आपले पाय वगैरे स्वच्छ धुवूनच टँकला चेंज करून तुम्ही स्विमिंग वगैरे बोटिंग करून चेंज करून दुपारी जेवण करून तुमचं थोडा वेळ रेस्ट करून तुम्ही निघू शकता. असं पूर्ण दिवसभराचं शेड्यूल असेल. प्लस आपलं कॅम्पसमध्ये जे पाणी आहे बिस्लरीपेक्षा चांगलं आहे. बिस्लरी कसं आज सर पॅकिंग होते आणि ते कधी पण विकते. तसं इथं नाही. इथं जिवंत झरा, जिथं झरा आहे तिथूनच पाणी सरळ आलेलं आहे. ते पण बघायचं असेल तर उद्या आपण ट्रेकला मध्ये घेऊ. तुम्हाला जर वेळ असेल तर तसं घेऊ. म्हणजे दाखवणं जिवंत झरा कसा असतो ते पण तुम्हाला बघायला मिळेल. तिथून पाणी इथं आणलेलं आहे प्यायचं. त्यामुळे ते एक जिवंत पाणी म्हणजे. आणि दुसऱ्या रूममध्ये जे आपण स्विमिंग वगैरे भिजणार आहे ते कपडे फक्त रूमवरती बेडवरती फक्त ठेवू नका. जेणेकरून ते भिजल्यानंतर ते फक्त प्रॉब्लेम इथं बरेच तयार होतात. असं पूर्ण दिवसभराचं शेड्यूल असेल. प्रत्येक माहिती तुम्हाला तिथे दिली जाईल ट्रेकनुसार कसं कसं आहे. फक्त आता एक 10 मिनिटच सर ट्रेकला सुरुवात करूया. एक 10 मिनिट. 3:18 झालेत. एक 3:20 चालू करा. हा शूज घालून सोबत कुठलीही वस्तू नको. मोबाईल चष्मा वगैरे काहीही नको. मोबाईल शूटिंगसाठी फक्त एका दुसरा असू दे, बाकी काय. सगळ्यांचे आवाज बंद. तुमच्या लिडरचा आवाज यायला पाहिजे. फक्त ट्रेक करत असताना कुठेही काही समजणार नाही तुम्हाला. समजला सगळ्यांना? सर तुम्ही डोळे हात पकडा. सर शेवटला काय तुम्ही राहू दे. डोळे ओपन आवाज बंद करा. इथं खाली आहे. खाली काय गड्डा आहे. ओपन डंडा आहे. ओपन डंडा आहे. पेड़ आहे. अमोल ऊपर ऊपर है ना, झुक के आ जाओ. ऊपर पेड़ है. अमोल इधर झुक के आ जाओ. अमोल
थांब सागऱ्या चुकलंय काय तर थांब एक मिनिट मोबाईल हा सागऱ्या या साईडला काय या साईडला तू कुठल्या साईडला सागऱ्या इतक्या आता इथं काय होईल कळालेलं नाही काय मित्रांनो एक्सपिरियन्स खूप मजेदार आहे कारण मी घेतलेलं नाही कारण व्हिडिओ शूट करण्यासाठी मी त्यांना म्हटलं की मी व्हिडिओ शूट करणार आहे आणि त्याचा जो फील असणार आहे तो माझे सगळे सहकारी घेतील पण खूपच मजा यायला लागल्या आणि जर तुम्ही आला तर हा छोटासा ब्लाइंड जंगल ट्रेक नक्की करा. इथं पण एक नाही स्टेप आहे एक खांदा आहे इथं राईट में झाड आहे क्या चला पुढे चाललंय बरोबर हा गोवा आहे बसतो का मी एवढे तू काय गुहेत बसणार नाहीस बारकी आहे गुहेच्या कडे तू काय बसणार नाहीस त्यात हां हां हो साग्या शांत आहे बघा माणूसच आहे शांत बघा शांतता आहे का प्रत्येकाला थ्रिल कसं वाटलं एक नंबर काय याच्यातून काय अनुभव आला ते पण सांगा की थोडक्यात. त्याचा ऐका आणि त्याच्यावर चला. आपण जर का पुढच्याचा ऐकला असतं त्याला फॉलो करत गेलो असतो ना, काय अवघड नव्हतं. तो वो दूसरा क्या है कि अभी तक आंख बंद करके कभी एक्टिविटी नहीं किया था हमने. ठीक है, ये एक्टिविटी आंख बंद करके किया तो पता चला कि हम आंख बंद रहे हमारी तो हमको कितना मतलब टिपिकल होता है देखने में, मतलब कुछ भी चीज ढूंढने के लिए. तो एक दिमाग शांत रख के यदि आगे बढ़ते गए तो आराम से जा सकते हैं. चित्री ॲडव्हेंचर इको अँड ॲग्रो टुरिझममध्ये आपल्याला इतक्या साऱ्या ॲक्टिव्हिटीज अनुभवायला मिळेल. हाय 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 नाही नाही चला 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 लांब टाक. शाबाश शाबाश शाबाश. दिवसभर बाकीची ॲक्टिव्हिटी करून आम्ही रात्री जंगलातील चित्तथरारक अनुभव घेण्यासाठी सज्ज झालो. सिटिंग है तुझ्याकडे दादा. सगळ्यांचा आता आवाज बंद झाला पाहिजे. नाईट ट्रेकला आता चाललोय. नाईट ट्रेकला जात असताना एकदम शांतपणे जायला पाहिजे, कोणी बोलणं न करता. तर जाग्यालाही पण तोंड बंद राहायला पाहिजे सगळ्यांचं, जेणेकरून कदाचित समजा जर लाईट टाकून जर अचानक कुठला प्राणी एखादा दिसला, आमच्या मेंबरना सगळे आवाज आता जे पाल्याचा आवाज असतो रात्रीचा, त्या आवाजानुसार प्राणी वगैरे एखादा जर अचानक आढळला तर तुम्हाला सगळ्यांना बघताय. तुमच्या बोलण्याच्या ते समोर काही पण दिसून येणार नाही, त्यामुळे कोणीही काही बोलायचं नाही. आल्यानंतरच तिथे ट्रेकला जागेनंतर तुम्हाला काय असेल गप्पा मारायचं तुम्ही घाला. जात असताना मग टॉर्च वगैरे कोणी आमचा मेंबर सांगेल त्या सूचनांचा फॉलो करायचं असं सांगेल तसं. ते 10 मिनिटं रेस्ट तिथं एका ठिकाणी थांबा, शांत एकदम तुम्हाला वाटेल. पूर्ण आवाज म्हणजे कोणाचा सगळ्यांचा बंद. आता कसं झालंय बघा तसं सगळ्यांचा सिंगल लाईन करायची, मध्ये कोणीही गॅप टाकायचं नाही. आणि जिथं शक्य लागणार मोबाईल टॉर्च तिथं एवढंच आमचा मेंबर सांगेल, तिथंच फक्त टॉर्च ओपन करायचा तिथल्या इथं जेवढा अडथळा पास करण्यासाठी.
बाकी टॉर्च पण बंद राहायला पाहिजे. अच्छा. लक्षात आलं सगळ्यांना? आणि सगळ्यांना विनंती शांतता राखा. एकदम शांत. जवळ आहे ट्रेक, काही अडचण नाही. सिंगल लाईन करा. रात्रीचा नाईट जंगल ट्रेक केला तो खूपच चित्तथरारक होता. जसजसे आम्ही आत जंगलात जाऊ तसतसे जंगल दाट होत चालले होते. चालत जात असताना पायात आलेला पालापाचोळा खूपच आवाज जास्त करत होता, त्यामुळे अजून जास्त भीती वाटत होती. हमारे लीडर भाई साहब उनको राह दिखा रहे हैं जो गलत जा रहे हैं. The next day. दुसऱ्या दिवशी सकाळी जंगलातील शांतता, पक्ष्यांचा सुमधुर आवाज अनुभवण्यासाठी आम्ही चित्री डॅम बॅकवॉटरकडे निघालो. सकाळचं वातावरण जंगलात कधी पण चांगलंच असतं. पुरे प्युअर ऑक्सिजन. मग जंगलात ट्रेक करत असताना एक फुलपाखरू आढळले. त्याला सहज अलगद हातावरती घेतले. खूप वेळ ही फुलपाखरू माझ्या हातावरती विसावले होते. मित्रांनो, निसर्गामध्ये ज्यावेळेस तुम्ही फिरताय त्यावेळेस निसर्गाची मध्ये जी शांतता असते त्याचा फील घ्या. कारण तो फील जो असतो ना तो खूप वेगळा असतो. कारण तो फील असतो तो पूर्ण मनाला शांती देणारा असतो. त्यामुळं शक्यतो जेवढं शांत राहून जेवढं निसर्ग बघता येईल, जेवढा निसर्ग समजावून घेता येईल तेवढा प्रयत्न करा. दुसऱ्या दिवशीचा हा ट्रेक खूप काही गोष्टी अनुभवायला मिळाले. वातावरण आणि ते दृश्य अप्रतिम होते आणि अचंबित करणारे होते. आता एक नॅचरली गुहा तयार झालेला आहे, त्या गुहेतून आपण जाणार आहे. ती वरून किती वर्षापूर्वीची आहे ती दगडं खाली आलेली आहे ती. हां, 22 वर्षापूर्वी धरण आजच्या जंगल ट्रेकचा खूप वेगळा अनुभव बघायला मिळाला. मग हे कुठं मध मध आतमध्ये आहे. काढा की थोडा घालू नको काय मिस करू करताय काय मासे नाही, ते पाणी स्वच्छ करतात. एवढे पाणी स्वच्छ करतात. तिकडनं कुठे पाय घसरायला यायला लागले. तिथनं रोडला हे सगळं पाणी प्यायचंच आहे. फ्रेम वरती घे. असं खालून यावं मॅडम. खालून नाही, इकडे येऊ. इथनं पाय घसरायला पाहिजे. आता कसं जायचं
हा ट्रेक आमचा 3 तासाचा ठरला. वाटेत त्यांनी दुसऱ्या बाजूने रिसॉर्टमधून जंगलातच नाश्ता घेऊन आले. जंगलातील तो नाश्त्याचा अनुभव खूपच छान आणि अविस्मरणीय ठरला. असं घेत घेत पुढे पुढे जा. त्यानंतर मडबातची योजना अगोदरच आखली होती. मडबात म्हणजे जंगलातील मुंग्यांनी तयार केलेले वारूळ, पण त्यामध्ये मुंग्या राहत नाहीत. अशाच वारुळाची माती घेऊन ते अंगाला लावणे व तेथून पुढे एका ठिकाणी नॅचरल झरा होता, त्या झऱ्याखाली आंघोळ केली जाते. यामध्ये खूप साऱ्या सहकारी मित्रांनी याचा अनुभव आणि आनंदही घेतला. मेडिकल साबण लावायची गरज नाही नंतर. होय. आता निघायला लागले तर फुल नॅचरल झऱ्याखाली आंघोळ करून आम्ही सर्वजण रिसॉर्टकडे निघालो. थोडा रेन डान्स करून पोहण्याचा आनंद घेतला. त्यानंतर जेवण आवरून थोडा आराम केला आणि आम्ही सर्व आठवणी डोळ्यात आणि मनात सामावून कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ झालो. हा परिसर वरून आपल्याला कसा दिसतो या ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहूया.